नहीं, मैं नहीं सुनूंगी। मुझे अंदर जाना है। ओ मैडम रुको, ओ मैडम रुको। तू क्या रुको रुको? अरे आप अंदर कैसे आ गई? चलो चलो बाहर निकलो। मैं दरवाजा खोल के अंदर आ गई, तेरे को क्या करना है? अरे ऐसे नहीं आ सकती आप। यहाँ पे एक गोरी लड़की है ना, वो मेरी रिश्तेदार है, वो मुझे वहिनी वहिनी करती है। वहिनी, देखो वहिनी वहिनी बोला ना। वहिनी तू इथे कशी? अगं तू पहिले इसको बोल की मी कोण आहे, कळलं ना? हो. नाही तर मी याला घालवून टाकेन ना नोकरीवर ना. मॅडम तुम्ही यांना ओळखतात का? हो, ते माझे रिलेटिव्स आहे. सॉरी सॉरी सॉरी. वहिनी तू इथे कशी? आधी तू सांग की तू राजीनामा देणार आहेस? हा, काय ऐकलं मी? आपण नंतर बोलूया या विषयावर. तुला वेळ लागलाय का? हा, किती जबाबदारी आहे ग तुझ्यावर? अगं ती परी आहे, घरची जबाबदारी आहे, पैसा कुठून आणणार आहेस? हा मूर्खपणा करण्याआधी 10 वेळा विचार तरी करायचा. माझं ऐक. आधी तू माझा ऐक. दररोज इथे बाहेर ना महागाई वाढत चाललेली आहे, भाजीचे दर वाढत चाललेत. काही समजतंय का तुला? कांदा 40 रुपये किलो झाला होता पूर्वी, तर किंमत झाली. आपण कॅन्टीन मध्ये जाऊ बोलू. चल चल, इथे नको. चल पण तू मला आधी सांग, तू हा निर्णय घेणारच आहेस का? आय थिंक आय लाईक दॅट. या इट्स गुड. इट्स गुड. मॅम आमच्या कंपनीला आता 5 वर्ष पूर्ण झाली. आतापर्यंत आम्ही अनेक असे कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि पार्टीज ऑर्गनाईज केले असेल, पण ह्यापूर्वी तुम्ही जे काही केलं ते आणि आता हे तुम्ही जे करणार आहात ते, या जमीन आसमानाचं अंतर आहे. आय नो मॅम, आमच्यावर विश्वास ठेवा. ही पार्टी तुमच्यासाठी नक्कीच मेमोरेबल असेल. असलीच पाहिजे. ती तशी झाली नाही ना तर ह्यापुढे तुम्हाला कुठलाच इव्हेंट करताच येणार नाहीये. माइंड यू. शुअर मॅम. अय्या पार्टी? कसली पार्टी? कधी आहे पार्टी आणि कोण देते पार्टी? तुम्ही येऊ शकता. मी यश बरोबर हे सगळं कन्फर्म करते आणि आय गेट यू बॅक. ओके मॅम. थँक्यू. आता तरी सांगा ना बहिणी, कसली पार्टी? यशचं कॅम्पेन सक्सेसफुल झाल्याबद्दल सगळ्यांना मी पार्टी देते. हा, पण ही तर माझी आयडिया होती ना. हथबाजी. साधी आयडिया काय ना कोणीही देऊ शकतं, पण ती एक्झिक्यूट कोण करतं हे महत्वाचं आहे ना. पण बहिणी, शट अप. बाय द वे, मी तुला फॉर चेंज पार्टीला इन्व्हाइट करणार आहे. ओके, नवऱ्याला सोबत घेऊन यायचं. दारू प्यायलेला नसला पाहिजे. जर त्याने दारू पिऊन तिथे कुठलाही तमाशा केला ना तर ओके. हा हॅलो. हॅलो घारतोंडे. हा बोला मॅडम. घारतोंडे, आपल्या सगळ्या ऑफिस स्टाफला एक मेल पाठवायचा आहे. त्यात लिहायचं आहे की मी म्हणजे मी सिंघवी यशचं कॅम्पेन सक्सेस झाल्याबद्दल सगळ्या ऑफिस स्टाफला एक जंगी पार्टी देते. पार्टीचा व्हेन्यू आणि डेट मी लवकरच त्यांना कळवेन. पण या पार्टीला सगळ्यांनी कंपल्सरी हजर राहायचं आहे, लिहायचं आहे. ओके. आणि हो, तुमच्या यश सरांच्या परवानगीनेच होणार आहे बरं का ही पार्टी. ओके. ओके मॅडम. गुड. आयडिया मात्र माझी आणि भाव मात्र फुकटचा ह्या खाऊन जाणार. तू जरा माझं ऐक पहिले. बस तू आधी आणि मग आपण बोलू. अगं बस काय, तू आधी माझं ऐक. हे बघ, आतापर्यंत ना कोणीही कधीही फुकटचे सल्ले देत नाहीत, हे लक्षात ठेव. आणि पैसे देऊनही कोणी सल्ले देतील याची गॅरंटी नाही. मी तुझी सख्खी वहिनी आहे ना, म्हणून मी एवढी पायपीट करून इथपर्यंत आलीये. तू राजीनामा द्यायचा नाही म्हणजे नाही नेहा. वहिनी, माझं ठरलंय आणि राजीनामा द्यायचा की नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे प्लीज तू ह्यामध्ये पडू नकोस. मी पडू नको म्हणजे?
मी का पडायचं नाही? म्हणजे तू चुकत असशील तर तुला सांगायचं पण नाही की तू चुकलीस म्हणून. असं नाही होतं नेहा. हे बघ, मी ऐकणार नाही, मी बोलणार म्हणजे बोलणार. मी जाऊन बोलणारच आहे यशशी. तू स्वतःचा नाही तर निदान त्या परीचा तरी विचार करशील की नाही? किती वेळा सांगितलं मी तुला, तू ऐकतच नाही. बरं, तू नोकरी सोडतीयस ती पण कोणत्या कंपनीची? ज्या कंपनीचा स्वतः यश तुझा मित्र मालक आहे, मालक. तोही साधा आहे, किती भोळा आहे आणि किती समंजस आहे तो. अगं तुला कळतंय का? अगं मला आश्चर्यच वाटतंय. आपल्या सगळ्यांमध्ये तो वावरला पण आपल्याला कळूनच दिलं नाही की तो इतका मोठा माणूस आहे. नाही तर मी पण बोलले नसतो ना त्याला. पण हो, आणि तुला माहितीये का, त्याने चक्क दोनदा मला रिक्षेने सोडलं. माझ्याकडनं पैसे पण नाही घेतले, त्यानेच पैसे दिले. अगो, याचा तरी आपण विचार करायला पाहिजे की नाही, सांग मला. वहिनी, मी सगळ्याचा शांतपणे विचार केलाय. तू किती आरडाओरडा केला ना तरी मी ऐकणार नाही आणि माझा निर्णय बदलणार नाही. मूर्खच आहेस तू. तू यश म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आणि तेच अजून तुला कळत नाहीये. बावळट. ओळखीचा फायदा घेऊन चांगलं ओरबाडून घ्यायचं तर नाही. राजीनामा द्यायला निघालीये. वहिनी, तुला कळतंय ना मी काय बोलले ते? ठीक आहे, तुला काही माझं ऐकायचं नाहीये ना, मग माझीही काही हरकत नाही. पण आत्ताच्या आत्ता मी जाते आणि यशची मात्र सगळं बोलणार आहे. वहिनी, तू असं काही करणार नाहीस. मी का करायचं नाही? तो तुझा आत्ता बॉस आहे ग, पण माझ्यासाठी तो आधीचाच यश आहे. तुला माहिती का, मी जेव्हा त्याला सांगायची ना, जा भाजी घेऊन ये माझ्यासाठी, तर ती जायचं भाजी घ्यायला. तोच यश आहे ग, तोच यश आहे अजूनही. तुला कळतच नाही. मी आत्ता जाते आणि त्याच्याशी बोलते. नमस्कार वहिनी. कोणाशी बोलायला काय जात आहे वहिनी? तुम्ही आल्याचं कळलं, म्हटलं स्वतःच येऊन भेटून जावं तुम्हाला. कशा आहात तुम्ही? ऑल ओके? दादा बरे? काय झालं वहिनी? तुम्ही अशा हँग का झालात? जस्ट रिलॅक्स. हे यशचं ऑफिस आहे म्हणजे तुमचं ऑफिस आहे, हो की नाही यश? एक्झॅक्टली. नमस्कार. तुम्ही उभ्या का? बसा ना प्लीज. नाही, मला बसायला नको. मी उभीच बरी आहे. असं सनी, तू काही ऑर्डर केलं त्यांच्यासाठी? नाही. कॉफी, चहा, थंड काय घेणार वहिनी? आणि तुम्ही अशा अचानक इकडे कशा काय? अचानक म्हणजे ना, काय? ही आमची नेहा. नेहाचं काय? अहो ऐकतच नाही हो कोणाचं. नोकरी सोडायला निघाली आहे, कोणाचंच ऐकत नाहीये. आता मला सांगा, ह्या दिवसांमध्ये कुठे नोकऱ्या मिळतात का हो? नाही ना. आणि आहे ती टिकवायला पाहिजे ना, म्हणजे अशी सोडून कशी चालेल असं मी तिला सांगत होते. बरोबर सांगत होते ना? अगदी बरोबर बोलताय तुम्ही. तुम्हाला कळलं हो हे यश साहेब, हिला नाही काही कळत. वहिनी, अहो तुम्ही मला अहो जाओ काय करताय? मी यश, तुमचा यश. मला प्लीज अरे तुरे करा. तूच म्हणू. तू तुला कळलं यश. हे आमच्या नेहाला नाही कळत काही. वहिनी, प्लीज तू जरा गप्प बस. बघितलंस तू यश, ही असं बोलते माझ्याशी. आता बघ ना, म्हणजे ज्याचं करावं भलं तू म्हणतो आपलंच करा. असं झालं की नाही हे सांग, ऐकतच नाही. वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता तुम्ही माझ्याशी बोललात ना, तुम्हाला ज्या गोष्टीची काळजी वाटते तसं काही होणार नाही.